मॉमीला काय ग? सॉरी बट थोडं डिस्टर्ब करू का? अगं डिस्टर्ब काय त्या? बोल. ऍक्च्युली खूप खूप अर्जंट होतं म्हणून आलीये. माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे कॉलेजची बेस्ट फ्रेंड आहे मैथिली. तिचं लग्न आहे आता. अरे वा, मग तुला जायचंय का 3-4 दिवस? नाही नाही नाही, म्हणजे लग्नाला तसा बराच वेळ आहे, पण लग्नाची तयारी खूप जोरात चालू आहे ना. दागिने काय, कपडे काय, अगदीच म्हणजे. हा तर तो तन्मणी ना, जो तुम्ही ईशाला गिफ्ट म्हणून दिलात, राजनंदिनीचा तन्मणी? हा येस येस तोच. तर त्याचं सेम डिझाईन तिला हवाय, म्हणजे सेम तन्मणी तिला तसा बनवून हवाय. हो का? हो. पण तो तर खूप जुना आहे. तुम्हा मॉडर्न मुलींना तो आवडला? आश्चर्यच आहे. कम ऑन मॉमीला, नाउ ओल्ड इज कमिंग बॅक इन फॅशन. यू डोंट नो? आणि त्यात तिचं लग्न हिस्टॉरिकल फॅशनचं आहे, म्हणजे एकदम हिस्टॉरिकल स्टाईल. सो म्हणून तिला तो तन्मणी हवाय. हो का? मग ईशाला विचार ना तू. हो, पण ईशा घरात नाहीये ना, म्हणून मी तुम्हाला विचारायला आली आहे. अगं पण मग ती ऑफिस मधून आल्यावर विचार तिला. अहो मॉमीला, ती येईपर्यंत वाट बघत बसलो तर किती उशीर होईल. अहो मैथिली तर म्हणाली होती की तिला आजच्या आजच हवाय. त्यात तिचा तो गोल्डमॅन, आय मीन सोनार आजच येणार आहे ना. सो तिला आजच अर्जंटली डिझाईन हवी आहे. तर काय करू, म्हणजे म्हणून तर मी एवढ्या अर्जंटली तुमच्याकडे आले ना. अगं पण मी काय करणार ना, मी तर तो ईशाला देऊन टाकलाय आणि तिलाच माहित तिने कुठे ठेवलाय तो. मी ईशाला फोन करू? मला काय, कर ना फोन, विचार तिला. नाही म्हणजे आय मीन मी फोन करते, तुम्ही बोला प्लीज. हा, परांजपे असं वागले ना, ह्याचं मला खूप आश्चर्य वाटतंय. ही वॉज द सिनियर मोस्ट इन आवर कंपनी. सगळ्यात जास्त सिनियर होते ते, आणि एक ईमेल देऊन त्यांनी नोकरी सोडून दिली. दिस इज नॉट प्रोफेशनल, दिस इज डिस्गस्टिंग सर. एक मिनिट मायरा मॅम, ह्या डिस्गस्टिंग काहीच नाही. परांजपे सरांनी मला इन्फॉर्म केलं होतं. वेल ओके, पण जर का त्यांनी आपल्याला नीट सांगितलं असतं तर आपण त्यांना सी ऑफ केलं असतं. ते सगळ्यांना भेटले असते, सगळे प्रोसिजर्स केले असते आपण. Why did he have to run away like that? I don't understand. रन अवे? ते कशाला पळून जातील मायरा? आणि असतील काही पर्सनल इश्यूज? सब ओके फाईन. आता जर ते निघून गेलेच आहेत तर मी पुढची प्रोसिजर सुरू करते. त्यांची जी सॅलरी पेंडिंग आहे त्याचा चेक त्यांना पाठवून देते आणि त्यांना पेरोल मधनं पण काढून टाकते. नाही, त्यांचं नाव पेरोल मधून जाणार नाही, ते तसंच राहील. ईशा, जयदीप सर, जो माणूस एक ईमेल देऊन आपली नोकरी सोडून जातो त्याला आपण सॅलरी देत राहायची. हॅलो, सो दिस इज नॉट फेअर. यू हॅव टू एक्सप्लेन. मायरा, जे बहिणी म्हणते तसंच होईल. सो पण तू. मायरा मॅम. हा, हॅलो ईशा. सॉरी आई साहेब, मी मायरा मॅमशी बोलत होते. बोला ना. अगं राजनंदिनीचा तन्मणी तू कुठे ठेवलायस? मी माझ्या कपाटात ठेवलाय. का हो? सोनियाच्या मैत्रिणीला त्याचा डिझाईन हवाय, तिला घेऊ दे ना तो. हो हो, माझ्या कपाटातून काढून द्या त्यांना. मी फोन ठेवते हा आई साहेब. बर, ठेवते. हा, वहिनी काय झालं, ऑल ओके ना? हो, ऑल ओके. मला हे डिसिजन पटलेलं नाहीये, बट आय थिंक आय शुड लीव. भाऊजी, तुम्ही इथे जॉईन झालात तेव्हा मायरा मॅमने तुम्हाला कंपनीचे सगळे डिटेल्स दिले होते ना? ओ यस. ओके, मला ते डिटेल्स दाखवाल तुम्ही? शुअर. अहो ते तर ब्रोइनलॉचं कंपार्टमेंट आहे.
हातात काय हो? बर्थ सर्टिफिकेट. बर्थ सर्टिफिकेट कोणाचं? ईशाच आहे. ईशा पण कमाल करते हा. म्हणजे बर्थ सर्टिफिकेट सारखे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स अशी कपाटात वर ठेवते. हाऊ इररिस्पॉन्सिबल. आणा ना, मी ठेवते कपाटात. अगं पण हे कसं शक्य आहे? हिचं बर्थ सर्टिफिकेट माझ्या रूम मध्ये आहे. व्हॉट? हो, आणि हे वेगळंच दिसतंय. व्हॉट आर यू सेइंग मॉम-इन-लॉ? हो, मलाही कळत नाहीये. ओके, मला सांगा, तुमच्या जवळ जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्याच्यावर डेट ऑफ बर्थ काय आहे? 7 ऑक्टोबर 1998. राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी. माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. ओ, पण या बर्थ सर्टिफिकेट प्रमाणे, म्हणजे तिच्या बर्थ डेट प्रमाणे राजनंदिनी जाण्याआधी ईशाचा जन्म झाला होता. बघा ना, म्हणजे 7 ऑक्टोबर 1997. इफ आय एम नॉट रॉंग, राजनंदिनी गेली डिसेंबर 1997ला, राईट? ओ माय गॉड, म्हणजे ईशाचा जन्म झाला तेव्हा राजनंदिनी जिवंत होती. काय? हो, म्हणजे या बर्थ सर्टिफिकेट वरून तरी असंच वाटतंय. हा, अगं पण हे कसं शक्य आहे? म्हणजे अगं, माझ्याकडे जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्याच्यावरची डेट वेगळी आहे. ओके, यू जस्ट वेट हिअर, आय कम. अगं कुठे चाल? तुम्ही थांबा ना, मी आले. या ईशाची मॉम-इन-लॉ. ईशाची आई, हे बर्थ सर्टिफिकेट कुणाचं आहे? ईशाचं. पण हे तुमच्या हातात कसं आलं? तुमची मुलगी. हे बर्थ सर्टिफिकेट तिने कपाटात असंच ठेवलं होतं. मग काय कोणाच्याही हातात पडेल ना? ते जाऊ दे. ईशाची, हे नक्की ईशाचं बर्थ सर्टिफिकेट आहे? हो. हो, तिचंच आहे. तिची जन्मतारीख? जन्मतारीख तीच आहे, त्यावर दिलेली 7 ऑक्टोबर 1997. हा. 1997 का 1998? नाही, म्हणजे डुप्लिकेट किंवा काही चूक वगैरे झालेली नाहीये ना या डेट मध्ये, म्हणजे बाय एनी चान्स? नाही, तसं काही नाही. बरोबर आहे जन्मतारीख, 7 ऑक्टोबर 1997. सी मॉम-इन-लॉ, तुमच्याकडे असणाऱ्या बर्थ सर्टिफिकेट पेक्षा वेगळं बर्थ इयर सांगताय. आता ईशाचे मॉम आणि डॅड खोटं तर बोलणार नाहीत ना? सो फायनली ईशाची बर्थ डेट आहे 7 ऑक्टोबर 1997. म्हणजे तू राजनंदिनी आहेस? ऐसा सावत्र म्हणजे काय असतं? असं काहीच नसतं. जे नातं प्रेमाचं असतं ते सख्खं असतं, खरं असतं. माय फ्रेंड म्हणी यात नवीन जुन्या सगळ्या प्रोजेक्ट्स बद्दल आहे, विथ डिटेल. येस. काय झालं वहिनी? मला हवं ते मिळतंय. म्हणजे ह्यात आपल्या इथल्या सगळ्या कामाचे डिटेल्स आहेत. आता मायरा मॅम आपल्या बाजूनी झाल्याच म्हणून समजा. ईशा हीच राजनंदिनी आहे, तुला माहित नाहीये? मॉम-इन-लॉ, मला इतकंच माहितीये, ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म नाहीये, कारण हे शक्यच नाहीये. का? मला माहितीये हे खरंय.
ईशाला राजानंदिनीच्या अशा बऱ्याच गोष्टी माहिती आहेत ज्या एरवी तिला माहिती असणं शक्य नाही. मग हे कसं? कारण मॉम इन लॉ, आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो, बघतो, वाचतो आणि अशा गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होतो. अशा गोष्टी आपण खऱ्या समजू लागतो. तिच्याबरोबर पण हेच झालंय. हे बघा, तिच्याला मानसिक आजार झालाय. उगाच काहीतरी बोलू नकोस. ओके, मग आपण ईशाच्या आई बाबांना विचारूयात ना. ते तिला सायकॅट्रिस्ट कडे घेऊन गेले होते. अहो, हो की नाही ईशाचे बाबा? हो, पण हो, आणि ते हेच म्हणाले जे मी म्हणतीये आता, की तिने राजनंदिनी आहे असा फक्त स्वतःचा समज करून घेतलेला आहे. जर आपण लक्ष दिलं नाही ना तर हा आजार वाढत जाईल. सो प्लीज लिसन टू मी. मायरा मॅम, आत येऊ? या ऑफकोर्स. मी बसू? या 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 प्लीज. मी तुमची काही मदत करू शकते का ईशा मॅम? मायरा मॅम, तुम्ही आज माझ्यासोबत डिनरला यायचं. मी डिनर? येस, मी तुम्हाला तिकडे एका व्यक्तीला भेटवणार आहे. कुठली व्यक्ती? आय मीन, मी ओळखते का त्या व्यक्तीला? म्हटलं तर तुम्ही त्या व्यक्तीला खूप जवळून ओळखता आणि म्हटलं तर तुम्ही त्या व्यक्तीला अजिबात ओळखत नाही. पण हो, त्या व्यक्तीचे तुमच्यावर खूप उपकार आहेत. आज तुमची जी काय पोझिशन आहे, जे काय स्टेटस आहे, ते सगळं फक्त त्या एक व्यक्तीमुळे. आणि कोण आहे ती व्यक्ती? ते तुम्हाला भेटल्यावरच कळेल. ओके. सो मग येताय ना तुम्ही? ॲक्च्युली आज जरा जमणं कठीण आहे, कारण सर सुद्धा ऑफिसमध्ये नाही आहेत आणि तुला माहिती आहे सर नसताना सगळ्या कामाच्या जबाबदाऱ्या माझ्यावर असतात. सो हो, पण आज ऑफिसमध्ये जयदीप सर, झेंडे सर आहेत ना? हो, पण त्यांना माझी कामं तर जमणार नाहीत ना. आय नो दॅट. पण तरीही तुम्ही आज मला तुमचा थोडासा वेळ द्या. कॅन वी डू इट सम अदर टाइम? हे बघा मायरा मॅम, तुम्हाला आज माझ्याबरोबर यावंच लागेल. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? मग ठरलं, आज ऑफिस संपल्यावर तुम्ही माझ्याबरोबर येताय. या. गुड, येते मी. खोटं बोलून बसलोय आपण ईशाच्या जन्मतारखेबद्दल. काय करायचं आता? मला नका विचार. मला ना हे पटतच नव्हतं. जन्मतारीख बदलून नवीन दाखला तयार करून घ्यायचं. हो, पण मग आता काय करायचं? पुष्पा, जे काही खरं आहे ते सगळं सांगून टाकूयात का आई साहेबांना? हो अगं, त्याशिवाय आपल्याला चैन नाही पडणार. मायराजी, तुम्ही ईशा बरोबर डिनरला जाणार आहात का? जाणार आहात का म्हणजे? दुसरा काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, जावंच लागेल मला. तुम्ही जरा सावध राहा. कुणाला भेटणार आहेत ते? आय डोंट नो. मायराजी, मला काहीतरी गडबड वाटते. गडबड तर मला पण खूप वाटते झेंडे. किती नाही सांगितलं ईशाला, पण ती ऐकायलाच तयार नाही. मायराजी, ड्रावर उघडा. ड्रावर उघडा तुम्ही. उघडा. मायक्रोफोन आहे, दिसला? त्यांची आयडिया आपण त्यांच्यावरच वापरूया.
मायक्रोफोन तुम्ही जवळ ठेवा आणि जरा अलर्ट राहा. हां? सर्जेराव, सावंतांना फोन करून या पुस्तकाचा पुढचा खंड मागवून घ्या. हो. नमस्कार आई साहेब. अरे नमस्कार. बसा ना, बसा. अहो बसा. बोला. आई साहेब, फार वेळ नाही घेणार तुमचा, पण तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. आई साहेब, मी यांच्यासाठी सरबत घेऊन येतो. बोला. आई साहेब, आमच्या हातून चूक घडली हो. चूक? आम्ही खोटं बोललो, पण काय करणार, मुलीच्या प्रेमापुढे सगळं झूट असतं हो. काय झालं बाबा? तुम्ही निसंकोचपणे सांगा. तुम्हाला वाटतंय ना, तशी ईशाची जन्मतारीख 7 ऑक्टोबर 1998 आहे. आईसाहेब, आमचं चुकलो, आम्हाला माफ करा. आम्ही खोटं बोललो. हो, आम्हाला सुद्धा काय खरं मानावं हेच कळत नाही हो. म्हणजे पुनर्जन्मावर विश्वास तर नाहीये, पण ईशा सांगते ते सुद्धा सगळं खरं वाटतं हो. साहेब, आम्हाला दोघांना माफ करा. अहो, माफी कसली मागताय? तुमचं आई बाबांचं हृदय. मी ईशाची खरी आई नसून सुद्धा मला तिची इतकी काळजी वाटते. तुम्हाला तर वाटत असणारच. नाही, आम्ही सोनियाताईंना साथ द्यायला नको होती, पण आम्हाला ईशाची काळजी वाटत होती हो. आणि त्यांनी सुद्धा काळजीपोटीच हे सगळं केलं. ईशाची आई, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला जी खोटी जन्मतारीख दाखवली त्याच्यावर मी विश्वास ठेवला. म्हणजे भले मी राजनंदिनीची खरी आई नसेन, पण माझं आणि तिचं नातं आई आणि मुलीचंच आहे. ईशा या घरात आल्यापासून मला तिच्यात आणि राजनंदिनीमध्ये साम्य जाणवलं. मग पुढे पुढे मला चाळाच लागला की राजनंदिनी सारखी कशी वागते हे बघण्याचा. मला आणि जयदीपला राजनंदिनीबद्दल काय वाटतं हे तुम्हाला नाही कळणार, कारण तुम्ही तिला पाहिलं नाहीये, तुम्ही तिला भेटलाही नाही आहात. सोनियाचं सुद्धा तसंच आहे. तिचा आणि राजनंदिनीचा कधी प्रत्यक्ष संबंध आलाच नाही. त्यामुळे ईशा हीच राजनंदिनी आहे यावर तिचा विश्वास बसणं शक्यच नाही. पण माझं तसं नाहीये. मी पाहिलंय राजनंदिनीला आणि आता ईशालाही पाहते. माझं मन मला जे सांगतंय ते खोटं असणं शक्यच नाही. ईशा हीच राजनंदिनी आहे. तुम्हाला अजून पुरावा हवाय? म्हणजे सर्जेराव जी, तुम्हाला काय वाटतं? आपली ईशा ही राजनंदिनी ताईच आहे ना? आई साहेब, ईशाताई भेटल्या की समोर राजनंदिनी ताई आल्यासारख्या वाटतात. पण हे तुम्हाला राजनंदिनीच्या मायेमुळे किंवा तिच्या आठवणीमुळे वाटतंय की नाही, मला अनुभव आहे. आमच्या ताईसाहेब जाण्याआधी त्या माझ्या मुलाची चौकशी करत होत्या. कुणालाही याबद्दल काहीच माहित नव्हतं. आणि एक दिवस ईशाताईंनी तेच प्रश्न मला विचारले. खरं तर मला एक मुलगा आहे, त्याचं नाव सुमित आहे. ताईसाहेबांना माहित नव्हतं, कारण माझा मुलगा इथे नसतोच. मग हे सारं त्यांना कसं कळलं? ही साहेब, ही खरोखर त्या पांडुरंगाची कृपा. माय फ्रेंड वहिनी, आय होप तुझी आयडिया वर्क होईल. मी प्रयत्न करणार आहे, पूर्ण विश्वास ठेवून. पण तू नीट विचार केलायस ना? आय मीन इट्स अ रिस्क. आय नो भाऊजी, मला कल्पना आहे त्याची. या ऑफिसमध्ये वातावरण पण असं आहे की ताक सुद्धा फुंकून प्यायला पाहिजे. भाऊजी,
तुम्हीच विचार करा. मायरा ही विश्वासू आणि प्रामाणिकपणे काम करणारी मुलगी आहे, बरोबर? ऍब्सोल्युटली वहिनी, पण तिची लॉयल्टी दादाला आहे. एकदम करेक्ट. विक्रांत सरांना लॉयल राहून काम करणं हे तिला नीट माहितीये. पण भाऊजी, तिला जर काही खऱ्या गोष्टी कळल्या तर तिचे डोळे नक्कीच उघडतील आणि देन आय एम शुअर की ती आपल्या बाजूने नक्कीच होईल. नाही, तू म्हणतेस तसं झालं तर बरंच आहे. आय एम कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड.